तर अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक शंका वर्तवल्या जात आहेत. सरळ रेषेत धावणारं विमान अचानक 90 डिग्रीच्या अँगलनं कसं काय झुकलं, इथपासून ते अगदी स्फोटानंतर सारं जळून खाक झालेलं असताना अजित पवारांकडची कागदपत्र का जळली नाहीत इथपर्यंत, याबद्दल कुणी काय म्हटलंय पाहूयात यावरचा हा रिपोर्ट. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे घडला याचं अधिकृत उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये. लोक तऱ्हेतऱ्हेच्या शंका वर्तवतायत. सुरुवातीला धुक्यामुळे अपघाताच्या बातम्या आल्या, मात्र त्यावेळेस प्रत्यक्षदर्शीपैकी अनेकांनी धुक्याची शंका फेटाळली. मात्र एरवी अनेक चार्टर प्लेन हे कोसळताना दोन्ही बाजूनं अस्थिर होऊन कोसळतात, म्हणजे हवेतच विमान हेलकावे घेतं. बहुतांश वेळा छोट्या विमानांचा अपघात होतो. तांत्रिक बिघाडानं पायलटच्या हातून विमानाचा ताबा जातो, तेव्हा पायलट आणि क्रू मेंबर विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण अजित पवारांचं विमान थेट 90 डिग्रीच्या अँगलनं एका बाजूला कलंडलं आणि नंतर जमिनीवर जाऊन कोसळलं. विमान एका बाजूला झुकल्याच्या 2 ते 3 सेकंदातच विमान कोसळून स्फोट झाला. त्यामुळे अशा प्रकारे विमान एकाच बाजूला कलंडून अपघात होतो का, याबद्दलही विविध चर्चा झडतायत. दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसतंय आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे होत्याचं नव्हतं होतं आहे. चौकशी होईल. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अनेकांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला कुठेतरी काहीतरी गडबड झालेली इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. आणखीन काय असू शकतं? मी कोणावरती आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी ते वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, त्यांच्याबरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा OSD नाही किंवा अमुक नाही, इतर काही गोष्टी नाहीत, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहेत. अपघाताच्या 6 मिनिट आधी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल ऐकला तर अजित पवारांच्या बोलण्यावरून अपघाताच्या 6 ते 2 मिनिटांआधीपर्यंत परिस्थिती अतिशय नॉर्मल होती. विमानात कोणतीही गडबड नसल्याचं अजित पवारांच्या बोलण्यावरून दिसत होतं. अपघाताच्या काही सेकंद आधीचा विमानाचा हा व्हिडिओ बघा. यामध्ये 8:43 आणि 59 सेकंदांनी विमान दिसतं आणि पुढच्या एकाच सेकंदात सरळ दिशेनं उडणारं विमान पूर्णपणे एका बाजूला झुकतं आणि 3ऱ्या सेकंदाला जमिनीवर कोसळतं. मी तिथल्या सरपंचांचा एक व्हिडिओ बघितला आणि त्यांनी सांगितलं की वर विमान आल्यावर कधी नव्हे असा वेगळा आवाज त्या विमानातून आला, जो आम्हाला विचित्र वाटला. आणि बघता बघता ते विमान खाली कोसळलं आणि गिरट्या घालून खाली पडलं. असं कधी झालेलं मी आजपर्यंत पाहिलं नाही. त्यामुळं असं कसं होऊ शकतं? असं ॲक्सिडेंट विमान अगदी धावपट्टीच्या वर आल्यावर बंद पडलं तर सरळ खाली ग्लाईड करूनही उतरू शकतं. तर असं कसं झालं हेच कळायला मार्ग नाही. ब्लॅक बॉक्स जो आहे तो ब्लॅक बॉक्स बाहेर आला, त्याच्यात तपशील कळला, तर मग कोणतं मशीन बंद झालं, दोन्ही इंजिनं बंद पडली का, किंवा लँडिंग गिअरमध्ये काही प्रॉब्लेम होते का, काय मी काय तांत्रिक नाही आहे तसं त्या क्षेत्रातला, पण बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अशी आमची अपेक्षा आहे. काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पवार परिवार म्हणून सुद्धा, नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही योग्य ती जे काही बॉडी असेल,
समजा DGCI असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू. याशिवाय जळून खाक झालेल्या विमानातली कागदपत्र कशी जळाली नाहीत यावरही शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र प्रचंड भीषण स्फोटानंतर विमानातील काही खुर्च्यांसह आतला बराचसा सामान दूर फेकला गेला. त्यामुळेच कागद पूर्णपणे जळून खाक झाली नसल्याचं बोललं जात आहे. अजितदादांचे शेवटचा कॉल आल्यानंतर त्यांचं बोलणं काय झालं ते व्हायरल झालं. मात्र ब्लॅक बॉक्समधला शेवटचा जो काही संदेशाचा जो भाग असतो, जो ATSC किंवा ग्राउंड स्टाफशी केलेला, तो अद्यापर्यंत येत नाही. हा होत चाललेला जो विलंब आहे हा अनाकलनीय आहे. वास्तविक पाहता ताबडतोब 24 तास, 48 तास, 72 तासात ही सर्व माहिती समोर यायला पाहिजे होती. या संदर्भामध्ये पाणी मुरतंय अशा प्रकारचा संशय येणं हे स्वाभाविक आहे. दुसऱ्या इंजिनला थस दिल्यामुळे विमानाचा तोल गेला की मग चालकाचा ताबा सुटला? ही मानवी चूक होती की मग तांत्रिक बिघाड की इतर अजून काही? याचा सोक्षमोक्ष चौकशी अहवालातूनच समोर येणार आहे. मिनिटांनी विमान गावातून एक इर्टिकालून असं उतरायला लागलं आणि ते डावीकडं झुकलं आणि ते विमान धावपट्टीच्या शेजारी पडलं. नाही, विमान पडल्यानंतर मी तिथं पोहोचलो एक 4 मिनिटांनी आणि त्यानंतर मला गावातल्या एका माणसाने ओरडून सांगितले की सरपंच पुढे येऊ नका, स्फोट बीट होईल. आणि त्याच वेळेला मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्यावेळेला विमानात सगळे पार्ट 100, 150, 200 फूट उडून गेले. विमानामध्ये दादा होते, केव्हा समजलं आपल्याला काय? नाही, त्यावेळेला विमानात स्फोट झाला आणि मी डावीकडे गेलो. तर डावीकडे गेल्यानंतर विमानाच्या डाव्या साईडला दादा पडले होते, पण दादांना त्यावेळेला आम्ही ओळखलं नाही. पण त्याच वेळेला किरणदादा गुजर आले आणि किरणदादा गुजरने मला सांगितलं की हे अजितदादाचं विमान आहे आणि हे दादा आहेत. पण आमचा त्यावर विश्वास लवकर बसला नाही गावकऱ्यांचा. 10 मिनिटं आम्ही सगळे स्तब्ध राहिलो, पण विश्वास ठेवणं भाग होतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.